हे असली नाटकं जर नितीश कुमार इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये करणार असतील, 15 तारखेला नितीश कुमारांनी बिहार दिन मुंबईमध्ये साजरा करून दाखवावाच. तुमच्याकडनं आलेलं स्पष्टीकरण पाहता जर समजा तुम्हाला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल तर माझ्या हरकतीचा मुद्दाच येत नाही. राज ठाकरेंची ही दोन विधानं, बिहार दिनाच्या मुद्द्यावरून त्यांनीच रान पेटवलं आणि पेटणाऱ्या वणव्यावर खुद्द राज ठाकरेंनी पाणी टाकून त्याला शांत केलं. जेडीयूचे नेते देवेश ठाकूर यांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांचं नितीश कुमार यांच्याशी बोलणं करून देऊन एकमेकांमध्ये संवाद घडवून आणला. झाली ती गैरसमज संपली आता आणि त्याने स्वागत केलं. त्यांनी सांगितलंय की ठीक आहे, ते गैरसमज संपलं, आम्हाला काही विरोध नाही आहे कार्यक्रमाचा, आम्ही त्यांचं स्वागत करू, ते चांगलं काम करतायत. बिहार दिनाचा मुंबईतला कार्यक्रम हा अराजकीय आहे. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. तिथं कोणतंही राजकारण आणलं जाणार नाही अशी ग्वाही नितीश कुमारांनी दिल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांचा विरोध मागे घेतला. एक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम वो कोई राजनीतिक दल से संबद्ध होने के कारण हम वहाँ नहीं जा रहे. बिहार के मुख्यमंत्री के नाते लोगों ने बुलाया और हम इसमें जा रहे हैं. तो ही सांस्कृतिक कार्यक्रम आहे ज्याची उद्याची काहीतरी त्या कार्यक्रमाची सुरुवातच काहीतरी जय जय महाराष्ट्र माझा या आपल्या महाराष्ट्राच्या गीतांनी करणार आहेत. ते चालाक आहेत सगळे, पण करणार आहेत. मुंबईत बिहार दिनाचा कार्यक्रम अराजकीय करणार असल्याचं सांगत नितीश कुमार आजच्या दिवशी हिरो ठरले, तर याच मुद्द्यावरून राजकारण तापवणारे राज ठाकरे यांनी ऐनवेळी त्यांची भूमिका बदलल्यानं ते झिरो ठरले. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.